जलगांव के चोपड़ा तालुका के तावसे बुद्रुक गांव में कृषि विभाग की एक बड़ी कार्रवाई सामने आई है। नासिक स्थित कृषि विभाग की टीम को गुप्त सूचना मिली थी कि गांव के एक खेत में बिना किसी लाइसेंस के प्रतिबंधित कपास के बीज छिपा कर रखे गए हैं। सूचना पर त्वरित कार्रवाई करते हुए टीम ने मौके पर छापा मारा। जांच के दौरान आम और अमरूद के पेड़ों के बीच छिपाकर रखे गए कुल 17 बोरियों में 850 पैकेट नकली बीज बरामद किए गए। इन बीजों की अनुमानित कीमत करीब 12,75,000 रुपये बताई जा रही हैं। पूरे नकली बीज के पैकेट ग्रामीण पुलिस थाने लाए गए हैं और इस संबंध में अपराध दर्ज करने की प्रक्रिया चल रही है। यह पिछले 15 दिनों में नकली बीज के खिलाफ की गई दूसरी बड़ी कार्रवाई है, जिससे इलाके में अवैध बीज बेचने वालों में हड़कंप मच गया है। शेतकरी बंधूंना या निमित्ताने आवाहन करण्यात येते की जळगाव जिल्ह्यातील कुठल्याही शेतकऱ्यांनी जसे घरोघरी किंवा बेकायदेशीर बिनापरवाने जे कापूस बियाणे 4G 5G म्हणून विकत आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे बियाणं घेण्यात येऊ नये। शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी विक्री केंद्र यांच्याकडे जाऊनच नामांकित कंपनीचे बियाणं घ्यावं आणि तेही पक्क्या बिलासकटच त्याची मागणी करावी आणि पक्क्या बिलासकटच त्यांनी खरेदी आहे। कुठल्याही प्रकारे विना पावती विना बिल शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करू नये असं कृषी विभागातर्फे आवाहन करण्यात आले। तावसे बुद्रुक तालुका चोपडा जिल्हा जळगाव या गावातील शिवारामध्ये मळी नावाचं एक स्थानिकरित्या उल्लेख केला जाणारं शेत आहे। त्यामध्ये आंब्याची बाग आहे। आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्यानुसार त्या आंब्याच्या बागेमध्ये भारतात बंदी असलेले कापसाचे बियाणे जे STBT कापूस म्हणतो ते बियाणे अवैधरित्या बेकायदेशीररित्या साठवलेले आणि लपवून ठेवलेले आहे अशी आमची माहिती होती। त्यानुसार आम्ही त्या मळीच्या शेतात गेलो। पंचासह स्थानिक पोलीस पाटील सर्वांनी मिळून त्या आंब्याच्या बागेमध्ये शोध घेतला तर त्या ठिकाणी एका आंब्याच्या झाडाखाली ही 17 बॅगा भरून जवळजवळ 850 पाकिटे आम्हाला आढळून आली। त्यामध्ये अधिक तपास आम्ही त्या पाकिटांवर शोध घेतला असता तर त्यामध्ये कंपनीचं नाव नाही, कुठेही जो बियाणे कायद्यानुसार आवश्यक उल्लेख असतो तो दिलेला नाही आणि एकंदरीत हे विनापरवाना बेकायदेशीररित्या लपवून ठेवलेलं आणि शेतकऱ्यांना फसवणूक करण्यासाठी आणलेलं हे बियाणं होतं। त्यामुळे आम्ही स्थानिकरित्या पंचनामा करून त्याचे नमुने काढून हे संपूर्ण बियाणे जप्त केलं आहे आणि पुढील कारवाई पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवण्याची कारवाई चालू आहे।